नमस्कार, मी गौरी लाड. दिशा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रथम एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नवी मुंबई शहर येत्या 7 वर्षात सिंगापूर दुबईसारखं बनवणार. पालकमंत्री गणेश नाईक यांचं नवी मुंबई वासियांना जनता दरबारात आश्वासन. आणि नवी मुंबईमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. एकाच दिवशी 3 घरफोड्या. नवी मुंबईचे शिल्पकार व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालकमंत्री आपल्या विभागात या मोहिमेला सुरुवात करत लोकांमध्ये स्वतः जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. याची सुरुवात त्यांनी वाशी सेक्टर 15-16 पासून केली आहे. आपल्या मतदारसंघासाठी तसेच संपूर्ण नवी मुंबईसाठी सदैव मदतीचा हात देणारे व कार्यक्षम असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालकमंत्री आपल्या विभागात ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ते एकूण 90 दिवस सर्व वॉर्डमध्ये बैठका घेऊन तेथील नागरिकांचे प्रश्न स्वतः ऐकून समजून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या मोहिमेची सुरुवात करत त्यांनी वाशी सेक्टर 15-16 येथील नागरिकांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे तसेच इतरही नागरी सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिले. तसे तर दर 15 दिवसांनी ते आपला जनता दरबार विष्णुदास भावे नाट्यगृह येथे भरवत असतात. परंतु तेथे सर्वांनाच जाणं शक्य होत नसल्यामुळे त्यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमामध्ये त्यांच्या समवेत आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक हेही उपस्थित होते. तसेच लोकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी एक तक्रार पेटीची व्यवस्था करण्यात आली होती. नवी मुंबई कालची, आजची आणि उद्याची या अंतर्गत बोलताना पालकमंत्र्यांनी आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं वाटचाल सुरू केली आणि 21व्या वर्षामध्येच जिल्हा परिषदला उभा राहिलो. त्या परिस्थितीमध्ये फक्त थोरांच्या आशीर्वादाच्या पलीकडे माझ्याकडे काही नव्हतं. तर त्याला काँग्रेसच्या समोर इथे कुठे पत्रक वाटण्यास सुद्धा कोणाची हिंमत नव्हती. आणि त्यावेळेला माझा साधारणपणे 175 मतांनी पराभव झाला. म्हणजे जीवनाची निवडणुकीची सुरुवाती पराभवानंच सुरू झाली. 77 सालच्या विधानसभेला उभा राहिलो, 14,000 मतांनी पराभूत झाला. 85 ला उभा राहिलो, 1800 मतांनी पराभूत झाला. परंतु उमेद न सोडल्यामुळे म्हणजे 85च्या कालखंडामध्ये मुंब्रा आणि भाईंदर ह्या परिसरातला जो झालेला, कारण तिकडे मला कोण ओळखतच नव्हतं आणि तो तिकडचा लीड भरता 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 दिवालेगाव आला आणि शेवटी 1800 मतांची कमी पडली आणि माझा पराभव झाला. परंतु त्याचे उट्टे नवी मुंबईतल्या जनतेनं काढले. 1990 साली मला 30,000 मतानं आपल्या सर्वांच्याच ताकदीनं निवडून येतात. तसेच हे शहर अधिकाधिक सुंदर व संपन्न करून या शहराला सिंगापूर आणि दुबई सारखं बनवण्याचा आपला मानस आहे असंही ते म्हणाले. MIDC एरियामध्ये नाळ्यांचा आणि रस्त्यांच्या कामामध्ये अर्धा हिस्सा MIDCने घुसला हवा. साधारणपणे 5,000 कोटी रुपये त्याच्यात गेले. 7,000 कोटी रुपये फक्त नवी मुंबई महापालिकेला टाकायचे. आज नवी मुंबई महापालिकेचं उत्पन्न दर वर्षाला 1,500 कोटीचं आहे. 1500 कोटीपैकी कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा पगार, शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि आकस्मिक येणाऱ्या बाबी करता 500 कोटी सोडले तरी 1000 कोटी रुपये विकासाकरता उपलब्ध होणार आहेत. आणि 7 वर्षामध्ये 7,000 कोटी आणि MMRD, सिडको आणि MIDC यांच्याकडे जे 5,000 कोटी असे 12,000 कोटीमध्ये 7व्या वर्षी हे शहर
सिंगापूर आणि दुबई सारखं केल्याशिवाय हा गणेश नाईक राहणार नाही. आणि ते करताना एकही पैसा पुन्हा कर वाढणार नाही, एलबीटी वाढणार नाही, घरपट्टी वाढणार नाही, पाणीपट्टी वाढणार नाही. तर लोकांची कामं करताना ते त्यांच्यावर उपकार नसून ते राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे असंही ते म्हणाले. तर या शहराविषयी त्यांच्या मनात काय कल्पना आहेत याविषयी त्यांनी माहिती दिली. निश्चितपणे पुन्हा 1-2 महिन्यानंतर मी परत येणार आहे, अशाच सभा घेण्यासाठी येणार आहे. आणि त्यावेळेला तुम्ही दिलेल्या ज्या गोष्टी, ज्या आवाक्यामधल्या ज्या शक्य आहेत त्या सर्व गोष्टी होतील. आणि त्या करताना फार निर्वाणी कोणावर केल्याच्या भावनेतून केल्या जाते, ते कर्तव्य भावना म्हणून आम्ही करू. मी जो हा दरबारामध्ये सर्व नगरसेवक, सर्व पत्रकार बांधवांना बोलवलं, त्याचं कारणच असं आहे की बाबा आमची इच्छा कशा प्रकारे पुढे वाटचाल करावी, कशा प्रकारे शहर चांगलं करावं, या शहरातली शैक्षणिक असलेली स्थिती, आरोग्याची स्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती, या सर्वच गोष्टीच्या अनुषंगानं सर्वांनीच त्या अनुषंगानं आपली भूमिका मांडावी, हाच माझा उद्देश. आणि आज पण मी आलेलो आहे की असा उद्या परवा प्रत्येक 90 दिवस जवळजवळ मी सातत्यानं एकेका वॉर्डमध्ये जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी या अभिनव उपक्रमाबद्दल आपलं मत मांडलं. आमचं वॉर्ड नंबर 51 आहे. या विभागामध्ये आज गणेश नाईक आलेले आहेत, आमचे पालकमंत्री. त्यांनी आमच्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचे आम्हाला आणि स्वतःहून ते आमच्या इकडे आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणत्या पद्धतीने आभार मानावे हे आम्हाला कळत नाही. या संकल्पामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि ते देखील आमच्याबरोबर आहे, हे आम्हाला मान्य आहे. माननीय गणेश नाईक साहेब जे पालकमंत्री आपल्या नव्या मुंबईचे, त्यांनी इतिहास घडवलेला आहे आपला. आणि ते आता सतत माणसांमध्ये जाऊन प्रत्येकाच्या इथे येऊन भेटतायत. विष्णुदासमध्ये ते आपली पालकसभा भरवत आहेत, तिथे त्यांच्या सर्वांचे समस्या प्रयत्न करतायत. आता आमचं C2चे आर्थिक हे बिल्डिंग खचलेल्या आहेत, पडलेल्या आहेत, तरी त्याचं काही काम होत नाही. तरी आता काही लोक बांधकाम चालू करायला लागले, तर ते कधी आम्हाला मिळाल आणि ते येऊन आमच्या समस्या सोडवतात, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आणि त्यांचं तसंच मंत्री आणि सर्व पालक असं सर्वांना मिळो, ते खरंच आमच्या अख्ख्या नव्या मुंबईचे पालकमंत्री आहेत, आमच्या सर्वांचे रक्षणकर्ते आहेत. यावेळी आम्हाला आनंद आहे. पालकमंत्री आता आज आमच्या विभागात आलेले आहेत, तर त्यांनी भरपूर म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खूपच म्हणजे प्रगती केलेली आहे. आमच्या सेक्टर 16च्या पाठीमागे एक मोठा नाला होता, तो पूर्ण बंद केलेला आहे. त्यामुळे जास्त यावर्षी तर मच्छर जास्त काही वाटत नाहीत, नाला बंद झाल्यामुळे खूप लोकांच्या सुविधा झालेल्या आहे. तर या विभागातील नगरसेवक राजू शिंदे यांनीही या उपक्रमाची माहिती व पालकमंत्र्यांबद्दल आदर व्यक्त करताना म्हणाले, माझ्यावरती नवी मुंबईचे सर्व नामदार नाईक साहेबांनी जो विश्वास दाखवला आणि जो प्रेम दाखवलं, त्याचीच पोचपावती म्हणजे मला नशिबाने माझा प्रभागच आणि माझ्या प्रभागातील तमाम नागरिकांवर असणारं जे प्रेम आहे, त्याच्यातून असं दिसून आलं की आज सगळ्यात पहिला कार्यक्रम जीवनधाराच्या माध्यमातून पालकमंत्री आपल्या दारी हा जो उपक्रम आहे, हा सेक्टर 15, 16, 16A मधील नागरिकांना मिळाला. त्याबद्दल मी सर्वप्रथम नामदार साहेब नाईक साहेबांचे मी मनापासून आभारी आणि ऋणी आहे. कारण त्यांनी मला या योग्य समजलं आणि या योग्यतेसाठी ज्याला मी पात्र समजतो ते माझे सर्व नागरिक, जे बंधू भगिनी आहेत आणि माझे जे कार्यकर्ते आहेत, माझ्याबरोबर जे झटणारी लोक आहेत, माझ्या विभागातील तमाम नागरिक आहेत, त्यांनी सर्व एकजुटीने येऊन आज या ठिकाणी हा कार्यक्रम सक्सेस केला. आणि साहेबांना जसं पाहिजे होतं, म्हणजे मुळात मुख्य उद्देश हाच आहे की लोकांच्या अडीअडचणी, त्यांच्या ज्या काही त्रुटी कामाच्या संदर्भात असतील, इंडिव्हिज्युअल असतील किंवा काही ते ट्रस्ट असतील, त्या अडचणी त्यांच्या लवकरात लवकर सुटाव्या किंवा सोडवण्याचा प्रयत्न करावा, हा नाईक साहेबांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आणि त्याच्यासाठी नाईक साहेबांनी जनता दरबार तर करतच असतात, परंतु जनता दरबारच्या व्यतिरिक्त प्रभागातही येऊन काही लोक तिथं पोचू शकत नाही, कामानिमित्त असेल किंवा काही अडचणी असतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या दारात येऊन त्यांनी तशा प्रकारचे जे तक्रारी आहेत ते निवारण करण्यासाठी त्यांनी तो तक्रार बॉक्स ठेवलेला आणि त्या संपूर्ण ह्याची शनिशा करून जी कामं करण्यासारखी योग्य आहेत ते नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे की मी ते नक्कीच करेन. आणि मला 100% मी साहेबांवरती मला एवढा विश्वास आहे की त्यांनी आतापर्यंत जो शब्द दिलेला आहे तो पार पाडलेला आहे आणि त्याचीच
पोचपावती साहेबांना नागरिकांनी दिलेली आहे. आज या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्यावरती विश्वास होता म्हणून आज साहेबांच्या विश्वासावरती ते इथं आलेले होते. अशा प्रकारच्या मोहिमा घेऊन पालकमंत्री गणेश नाईक हे खरोखरच या नवी मुंबई शहराचे पालक आहेत हे काही सांगायला नको. नहीं देखिए, बात ऐसे आप लोगों को मालूम है कि हर 15 दिन में, पहले तो मैं हफ्ता में जनता दरबार लेता था, अभी 15 दिन में ले रहा हूँ. कई लोग बोले कि दादा खाली जनता दरबार में इधर आपसे हम मिलते हैं, बहुत सारे लोग हैं कि वो आपको सुनना चाहते हैं और आप हमारे वार्ड में आओ. तो मैंने सबसे चर्चा की और ये डिसीजन लिया. अभी जो सजेशन बॉक्स में जो लोगों के सुझाव आएंगे, ये सब पत्र आज रात को मेरे पास में आएंगे. रात में मौका मिला तो आज ही पढ़ूंगा, नहीं तो कल पढ़ के उसको जो अधिकारी है, जो डिपार्टमेंट है, उसके पास भेज के उसका जवाब उनको मांगूंगा. और यही भाई लोगों को या बहन लोगों को मैं जनता दरबार में उनके वो जो समस्या का निवारण कैसा किया गया, हुआ तो क्यों हुआ, नहीं हुआ तो क्यों नहीं हुआ, वो भी बताएंगे. पुढील बातम्यांचा आढावा घेऊयात, पण तत्पूर्वी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवी मुंबईमध्ये जसजशी लोकांची गर्दी वाढतेय तितक्याच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाणही वाढतंय. या विषयाची सविस्तर माहिती घेऊयात या बातमीद्वारे. नवी मुंबई एक शिस्तबद्ध व आधुनिक शहर. नवी मुंबईमध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरामध्ये अनेक जाती धर्मांचे लोक एकत्रितपणे गुणगोविंदाने राहत आहेत. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीची एखादी काळी बाजू असते. असंच काहीसं दुर्दैव नवी मुंबईच्या वाटेला येतंय. एकीकडे वाढती लोकसंख्या, वाढते शहर, तर दुसरीकडे वाढती गुन्हेगारी. ही नवी मुंबईतील नागरिक व पोलिसांनाही डोकेदुखी ठरू लागलीये. साधं रस्त्यावरून फिरतानाही स्त्रियांच्या गळ्यातली चेन, मंगळसूत्र खेचण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. रोज कुठे ना कुठे या घटना ऐकू येतात. तर घरफोड्यांचं प्रमाणही काही कमी नाही. कोपरखैरणे, घणसोली, वाशी या परिसरात एकाच दिवशी 3 घरफोड्या झाल्या. या घरफोड्यांमध्ये 4,60,000चा ऐवज लंपास करण्यात आला. कोपरखैरणे गावातील एका घरातून चोरट्यांनी 70,000चा ऐवज चोरला. तर घणसोलीमध्ये भांड्यांचं एक दुकान फोडून चोरट्यांनी सोन्याची साखळी व रोकड मिळून 30,000 रुपये चोरले. तर वाशी येथील सेक्टर 12 मध्ये एका गृहस्थाच्या घरात कोणीही नसताना घराची कडी कोंडा तोडून घरातील सोन्याच्या दागिन्यासह 3,60,000चा ऐवज लंपास केला. अशा प्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर पोलीसही असे गुन्हे रोखण्यात अपयशी ठरतायत. यावर उपाय म्हणून नागरिकांनी स्वतः थोडं सतर्क राहिलं पाहिजे. दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट. चवळीच्या शेंगेसारख्या बारीक हिरोईन्सची सद्दी आता संपली आहे. यंदाचं वर्ष आहे टिपिकल भारतीय फिगर असलेल्या हिरोईन्सचं. सुदृढ पण बांधेसूद हिरोईन्स बॉलिवूडवर राज्य गाजवण्यासाठी सिद्ध झाल्यात. अशाच या हिरोईन्सवर नजर टाकूयात बॉलिवूडच्या या बातमीद्वारे. वळणदार फिगर हे भारतीय स्त्रीचं वैशिष्ट्य. जुन्या काळातल्या हेमा मालिनी, श्रीदेवी, जया प्रदा, वहिदा रहमान, नीतू सिंग या गाजलेल्या हिरोईन्स कधीच बारीक किंवा सडपातळ नव्हत्या. उलट काहीशी स्थूलपणाकडे झुकणारी फिगर ही त्यांची खासियतच होती. गेल्या काही वर्षात मात्र एकापेक्षा एक बारीक हिरोईन्सचा ट्रेंड आला होता. उर्मिला, सोनाली, बिपाशा, करीना, कॅटरीना, दीपिका या सर्वांमध्ये बारीक फिगरची एक स्पर्धा लागली होती. करीनाची झिरो फिगर देशभरात माध्यमं आणि तिच्या चाहत्यांचाही चर्चेचा विषय. तिच्यानंतर अनेकींनी आपली फिगर जास्तीत जास्त बारीक ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोनाक्षी सिन्हाच्या एंट्रीने परत एकदा फिगरचे आकडे बदलण्यास सुरुवात झाली. साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. टच करके टच करके टच करके टच करके कहा चल दी बच करके टच करके टच करके
दिल से दिल अटैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. तिच्या जाडीवर बरीच टीका झाली. तिने मात्र आपल्या अभिनयातून सर्व टीकाकारांची तोंड गप्प केली. डेढ़ इश्कियामध्ये माधुरी व हुमा कुरेशी चमकल्या. माधुरीची फिगर कधीच स्लिम नव्हती. आता 2 मुलांची आई झाल्यावरही तिच्या फिगरमध्ये फारसा फरक पडलेला नाही. तर हुमानेही आपल्या अभिनयाने स्वतःची दखल घेण्यास भाग पाडलं. तर तर बिंदास बबली गर्ल अशी इमेज असलेली परिणीती चोप्रा ही तरुणांची लाडकी बनली आहे. सुरुवातीपासूनच तिची फिगर जाळजूड अशीच आहे. विद्या विद्या बालनचंही तिच्या जाडी आणि फॅशन सेन्स यावरून नेहमी टीका होती. उलट शाहरुख, सलमान, आमिर यांप्रमाणे केवळ आपल्या नावावर सिनेमा चालवण्यापैकी ती एक आहे. तिच्या डर्टी पिक्चर आणि कहाणी या सिनेमांनी नवीन रेकॉर्ड केला. विद्या माधुरी रूठी हो मैं तुझसे रूठी हो मुझे मना लेना ओ जाने जा छेड़ेंगे हम तुझको लड़की तू है बड़ी बुम्बाट आहा 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 उलाला 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 तू है मेरी फैंटेसी छूना ना छूना ना छूना ना छूना ना अब मैं जवा हो गई. विद्या, माधुरी, सोनाक्षी, हुमा, परिणीती या हिरोईन्सनी आतापर्यंत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलंय. त्यामुळे जाड तरी बांधेसूद अशी फिगर असणाऱ्या हिरोईन्स 2014 वर राज्य गाजवण्यास तयार आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नवी मुंबई शहर येत्या 7 वर्षात सिंगापूर दुबईसारखं बनवणार. पालकमंत्री गणेश नाईक यांचं नवी मुंबई वासियांना जनता दरबारात आश्वासन. आणि नवी मुंबईमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. एकाच दिवशी 3 घरफोड्या. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. तुम्हाला आमच्या बातमीपत्राविषयी काही सूचना करायच्या असतील तर त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 7738383988. आता दिशाच्या बातम्या तुम्ही पाहू शकता YouTubeवर सुद्धा. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.